यानंतर आता एक मोठी बातमी। लाडकी बहीण योजनेमध्ये 30 लाख अपात्र महिलांना लाभ मिळाल्याची माहिती एका वृत्तपत्रातल्या बातमीत असल्याची समोर येते। दरम्यान या योजनेसंदर्भात या वृत्तपत्रात हा दावा करण्यात आलाय। अपात्र महिलांना 1,500 कोटी रुपये मिळाल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आलाय। सरकारच्या निकषाचा शेतकरी महिलांना फटका बसण्याची शक्यता आहे असंही यात म्हटलंय। शिवाय 20 ते 30 लाख महिला लाडकी बहीण योजनेतनं वगळण्याची शक्यता असल्याचा दावा या वृत्तपत्रात करण्यात आलाय। 12 लाख अपात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला सुद्धा याच्यामध्ये दावा आहे। तर लाभार्थी महिलांना लाभ दिला जातोय। उद्यापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत अशी माहिती रुपाली चाकणकरांनी यानंतर दिली आहे। विकास मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे यांनी या संदर्भात अतिशय सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। गेले 2 दिवसापासून संबंधित महिलांना म्हणजे लाभार्थी महिलांना लाभ देण्यास सुरुवात झालेली आहे। कालच 1,14,00,000 महिलांपर्यंत लाभ पोहोचलेला आहे आणि 26 जानेवारीपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सगळ्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। विरोधकांचं जे मानसिक नैराश्य आणि ज्या पद्धतीने ते अजूनही त्या अपराजयाच्या छायेत आहेत, त्यांना अजूनही सुचत नाही आपण काय बोलावं, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ते काहीतरी वल्लग्न करत असतात आणि कपिलोकल्पित बातम्या करून त्या बाहेर माध्यमांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू असतो।